श्री स्वामी समर्थ. आपल्या श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर आपल्या श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आपण सर्वजण व्हिडिओ बघता, परंतु आपण सबस्क्राईब कोणीच करत नाही. सबस्क्राईब करायला आपल्याला जास्तीत जास्त मेहनत लागत नाही, परंतु व्हिडिओ बनवायला खूप मोठी मेहनत लागत असते. आपल्यासाठी हे आपण व्हिडिओ घेऊन आलेलो असतो, त्यामुळे सबस्क्राईब करायला आपल्याला जास्त मेहनत लागत नाही. तर सबस्क्राईब करा आणि पैसासुद्धा लागत नाही, तर नक्की सबस्क्राईब करा. ज्यामुळे स्वामींचे आणि भगवंतांचे नाव घेऊन आणि दत्त महाराजांचे नाव घेऊन तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्या एका सबस्क्राईबमुळे जास्त मिळत असते. कारण तुम्ही जेव्हा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपल्याला मिळते, की आपल्याला ही जी माहिती आहे आपल्या व्हिडिओच्या अंतर्गत तुम्हाला पाठवली जाते, दाखवली जाते, की तुम्हाला ती माहिती तुमच्यापर्यंत आवडल्या जाते. त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करता. त्यामुळे स्वामी महाराजांचे नाव घेऊन नक्की सबस्क्राईब करा. बघा, आज आपण बघणार आहोत की शत्रुबाधेवर जालिम उपाय आपण काय करू शकतो. आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे वाचन, पठण, मनन चरित्राचे करत असतो आणि श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचे आपण रोज 11 माळी किंवा 3 माळी 1 माळा आपण जप करत असतो. परंतु आपण या दैनंदिन जीवनामध्ये, या कलियुगामध्ये जेव्हा जीवन जगत असतो, तर आपण आपल्या कामाच्या ठिकाणी नोकरी, कामाच्या ठिकाणी व्यवसाय असेल किंवा कुठल्याही प्रकारचं शेती वगैरे असतील किंवा प्रॉपर्टी डीलिंग, काही कुठल्याही गोष्टीत आपल्याला कधीतरी आपल्या चांगल्या वागण्यामुळे आपल्याला हितशत्रू निर्माण होतात. बघा, आपण तर स्वामी महाराजांचे अधिष्ठान ठेवून सेवा करून आपण आपलं आयुष्य या कलियुगामध्ये चांगलं घालवत असतो आणि चांगलं आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु हितशत्रू आपली प्रगती बघू शकत नाहीत. त्यामुळे आपल्यासोबत ते शत्रुत्व करतात व आपल्यावर शत्रू बनून आपल्यासोबत असे काही गोष्टी करतात की त्यामुळे आपल्याला तोटा होईल. आणि असे शत्रू प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक मार्गात आणि प्रत्येक गोष्टीत आपल्याला भेटत असतात किंवा कॉम्पिटिशन आपल्यासोबत करत असतात. मग स्वामी समर्थ महाराजांची आपण सेवा करत असताना आपल्याला हे शत्रुत्व जर आलं तर महाराज काय म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बघा, महाराज तर म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, परंतु आपण अशी कुठली सेवा 2 मिनिटाची रोज केली पाहिजे की जेणेकरून आपल्याला शत्रुत्व जो आहे त्या शत्रूची बुद्धी त्यांना जीवित हानी न होता त्यांना कालभैरव महाराजांच्या कृपाशीर्वादाने सद्बुद्धी देऊन त्याच्या मनामध्ये जे काही आपल्याबद्दल शत्रुत्व आहे किंवा बाधित्व आहे ते पूर्ण निघून जाऊन त्यांची बुद्धी सद्बुद्धीप्रमाणे वर्तन करेल व त्यांचं आपलं शत्रुत्व राहणार नाही व ते शत्रू निस्तेज होऊन शांत होतील. अशा प्रकारे दत्त महाराजांच्या कृपाशीर्वादाने, स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादाने आपण एक छोटीशी सेवा घेऊन आलेलो आहोत. त्याला म्हणतात कालभैरवाची सेवा. ती सेवा करत असताना बघा, आपल्याला देवाऱ्यासमोरच ती सेवा करायची आहे. आपण या यूट्यूबसाठी हा सेटअप ठेवलेला आहे, त्याच्यामुळे आपण हे आपल्याला मांडून दाखवलेली आहे. तर यासाठी आपल्याला कुठलीच वस्तू लागणार नाही. त्यासाठी आपल्याला 11 अगरबत्त्या लागणार आहेत आणि आपण देवाऱ्यासमोर आसनस्थ होऊन एक आसन ठेवून त्याच्यावर आपण बसायचं आहे महाराजांना मुजरा करून आणि 11 अगरबत्त्या आपण लावून घ्यायच्या आहेत. बघा, गुरुच्याच सानिध्यामध्ये आपल्याला ही सेवा करायची असते, जेणेकरून गुरूंच्या आशीर्वादाने आपले जे शत्रू आहेत ते स्तंभन झाले पाहिजे, ते निस्तेज झाले पाहिजे व त्यांच्या मनामधील शत्रुत्व कमी झालं पाहिजे, शांत झालं पाहिजे. त्यासाठी आपण ही सेवा करत असतो. बघा, आपल्याला काय करायचं आहे, जर आपल्याकडे कालभैरवाष्टकाची छोटी पुस्तिका असेल तर कालभैरवाची पुस्तिका आपल्याला घेऊन आसनावर बसायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला 11 अगरबत्त्या लावायच्या आहेत आणि 11 अगरबत्त्या लावून आपल्याला कालभैरवाष्टक 11 वेळा आपल्याला म्हणायचं आहे. बघा, कालभैरवाष्टक हे अत्यंत पॉवरफुल आणि 11व्या रुद्राचं एक वर्णन आहे आणि श्रीमद शंकराचार्यांनी याचं वर्णन करून हे आपल्या हाती सुपूर्द केलेलं आहे. सर्व शत्रू कितीही स्ट्रॉंग असो त्यांच्यावर फरक पडणार म्हणजे पडणार 100%. तुम्ही ही सेवा रोज 2 मिनिटात दैनंदिन जीवनामध्ये करा. तुम्ही स्वतःच अनुभव घ्या की तुमचे शत्रू निस्तेज झाले की नाही, शांत झाले की नाही. कुठलाही त्रास असो, कुठेही असो, कंपनी, व्यवसाय, कुठल्याही ठिकाणी आपल्याला शत्रुत्व असो, ते शांत होतील म्हणजे होतील. आपल्याला 11 अगरबत्त्या लावायच्या आहेत आणि 11 वेळा आपल्याला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. बघा, जर आपले शत्रू खूपच स्ट्रॉंग असतील आणि खूपच एकदम म्हणजे आपल्यावर काहीतरी परिणाम करण्याचा प्रयत्न करत असतील तर आपण 11च वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं. जर जर म्हणजे काही शत्रू असे असतात की ते शत्रुबाधा करतात परंतु आपल्याला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करत नाहीत, म्हणजे मीडियम साईजचे किंवा मीडियम प्रकारचे जे शत्रू असतात त्याच्यासाठी आपण 3 वेळा सुद्धा कालभैरवाष्टक घेऊ शकतो. परंतु आपल्याला जर खूप मोठ्या प्रमाणात शत्रुत्व असेल आणि खूप मोठे शत्रू असतील तर 11च वेळा कालभैरवाष्टक वाचायचं. सुरुवातीला महाराजांच्या श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ घ्यायची.
षडाक्षरी मंत्र, कारण गुरूंचं अधिष्ठान असल्याशिवाय आपण कुठली सेवा करू शकत नाही अनुमतीशिवाय. आणि 11 अगरबत्त्या लावून आपण कालभैरवाष्टक म्हणायचं. आणि कालभैरवाष्टक म्हणत असताना आपण त्याचे 8च कडवे आपण म्हणायचे. आणि जेव्हा आपण कालभैरवाष्टक म्हणतो तेव्हा कालभैरवाष्टक जेव्हा 11व्या वेळेस आपण त्याचं आवर्तन करतो, 11 वेळेस म्हणतो, तेव्हा ते पूर्ण हात जोडून 9वं कडवं सुद्धा आपण म्हणावं. तर आपण आता कालभैरवाष्टक सेवेला सुरुवात करणार आहोत. आपण 2च अगरबत्त्या लावलेल्या आहेत. तुम्ही 11 अगरबत्त्या लावायच्या आणि ही सेवा कधीही दिवसभरामध्ये आपण करू शकता, 2 मिनिटाची अगदी. आणि त्यानंतर आपल्याला ही जी रक्षा आहे, ही रक्षा आपल्या हातावर घेऊन या अगरबत्तीची जी रक्षा आहे पडलेली कालभैरवाष्टक म्हटल्यानंतर ती आपल्या हातावर घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ती फुंकायची आहे. आपण पहिल्यांदा कालभैरवाष्टक म्हणून घेऊया. बघा, आपण आता कालभैरवाष्टक म्हणून घेऊया. श्री गणेशाय नमः. ओम देवराज सेव्यमान पावनाद्रिपंकजं व्यालयज्ञसूत्रमिंदु शेखरं कृपाकरं नारदादि योगिवृन्दवन्दितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भानुकोटिभास्करं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमिप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविग्रहं प्रभुं विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारु विग्रहं भक्तवत्सलं सिद्धं समस्तलोकविग्रह विनिक् मणोद् हेम किङ्किनीलसत्कटिं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताकमण्डलं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे रत्नपादुका प्रभावी रामपादयुग्मकं नित्यमत्मितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पणाशनं करालदृष्टमोक्षणं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे अट्टहास भिन्न पद्मजाण्डकोश संतति दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्दरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भूतसंगनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोवितं पुरातनं जगत्पती काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. बघा, हे 8 कडवे झालेले आहेत. आणि जेव्हा आपण 11 वेळेस कालभैरवाष्टक म्हणत असतो त्यावेळेस आपल्याला 10 वेळेस पहिल्यांदा हे 8 कडव्यांचंच आवर्तन आपल्याला द्यायचं आहे. आणि 11व्या वेळेस जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला हे 11वं कडवं हात जोडून आपल्याला म्हणायचं आहे. तर हे जे कडवं आहे 9वं, तर आपण हे म्हणणार आहे कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ते प्रयान्ति कालभैरवान्ध्रीं सन्निधिं ध्रुवम् इति श्रीमच्छंकराचार्यविरचितं कालभैरवाष्टकं संपूर्णं श्रीरस्तु शुभं भवतु. बघा, आता ही जी उरलेली याच्यामध्ये रक्षा होते, आपण जेव्हा 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणतो तर ही याच्यामध्ये जी रक्षा साठते ती रक्षा आपल्याला आपल्या उजव्या हातावर घ्यायची आहे. आणि ती रक्षा आपण आपल्या टेरेसमध्ये, बाल्कनीमध्ये, घरासमोर किंवा अंगणात जाऊन आपल्या शत्रूचं पूर्ण नाव घेऊन कालभैरव महाराजांना विनंती करून दक्षिण दिशेला आपल्याला हे फुंकायची आहे. जेव्हा आपण फुंकतो तेव्हा आपल्या शत्रूचे जे नावे आहेत ते नावे आपल्याला घ्यायचे आहेत, कारण त्यांचे नाव घेतल्यानंतर कालभैरव महाराज, स्वामी महाराज त्यांना सद्बुद्धी देतात व आपल्यापासून जे शत्रुत्व आहे ते शत्रुत्व नाहीच करत असतात. तर त्यामुळे आपल्याला ही सेवा या प्रकारे आपल्याला करायची आहे. आणि हे कालभैरवाष्टक आपल्याला म्हणून याची रक्षा आपल्याला दक्षिण दिशेला आपल्याला फुंकायची आहे. बघा, ही सेवा तुम्ही करून बघा. दिवसभरामध्ये तुम्हाला काय अनुभव येते तुम्ही स्वतःच कळवाल, कारण ही अतिशय प्रभावी स्वामी महाराजांची सेवा आहे. आणि या सेवेचा रिझल्ट हा 100% येतो व शत्रू सर्व शमन होऊन निस्तेज होतात व आपल्यामध्ये त्यांच्या प्रति प्रेम भावना निर्माण होतात आणि ते आपल्याला त्रास देत नाहीत. तर 11च वेळा कालभैरवाष्टक म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे. बघा, त्यानंतर आपल्याला येऊन रक्षा फुंकल्यानंतर आपल्याला हातपाय धुवायचे स्वच्छ आणि आपल्या स्वामी महाराजांच्या समोर येऊन, आपल्या देवाराच्या समोर येऊन आपल्याला महाराजांना मुजरा करायचा आणि महाराजांना दर्शन घ्यायचं आणि विनंती करायची व जय जयकार घ्यायचा. अशा प्रकारे आपल्याला रोज ही सेवा करायची आहे. रोज आपल्याला ही सेवा रोज करायची आहे, कारण आपल्याला ही जी सेवा आपण रोज करू तेव्हा आपल्याला खूप जास्त फरक पडेल. कारण एक दिवस जर आपण सेवा केली तर त्याचा फरक कमी होईल, परंतु रोज करसाल तेव्हा तुम्हाला कंटिन्युटी महाराजांना आशीर्वाद तुम्हाला देण्यासाठी, या सेवेचं फळ देण्यासाठी तत्पर राहावंच लागेल. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. ही सेवा एकदम साधी बोडी आहे आणि याला काहीच टाईम लागत नाही सेवा करायला. तर आपल्याला रोज किंवा 11 दिवस, 41 दिवस किंवा 21 दिवस आपल्याला संकल्प न करता ही जरी सेवा केली तरी आपल्याला शत्रूमध्ये खूप फरक दिसेल आणि स्वतः अनुभव येईल. त्यामुळे कालभैरव महाराजांची सेवा आहे, नक्की करा आणि नक्की अनुभव घ्या. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. तोपर्यंत आपल्या स्वामी दत्त यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व नक्की लाईक करा. श्री स्वामी समर्थ.